आलापल्ली खमनचिरू मार्गावर रात्री 7 वाजताच्या दरम्यान लोह प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करणाऱ्या जड वाहतूक चालकांकडून रस्त्याच्या मधोमध व बेधुंद पद्धतीने वाहने चालवून वाहतूक कोंडी करण्यात आली आहे। अशातला एक प्रकार रात्री 7 वाजता आलापल्ली खमनचिरू मार्गावर उघडीस आलेला आहे। जिल्हा रस्ता सुरक्षा समिती झोपा काढत आहे काय, असं नागरिकांकडून या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्यात येत आहे। आलापल्ली खमनचिरू मार्गावर सुरजागडच्या लोह प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करणाऱ्या जड वाहतुकीमुळे गेल्या 1 तासापासून वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच अन्य वाहने या मार्गावर अडकून पडली होती। नागरिकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। जड वाहतूक एकामागे एक न येता रस्त्याच्या मधोमध वाहतूक चालवत वाहतूक ठप्प करण्यात येत आहे। राष्ट्रीय महामार्ग 353C असून या मार्गाचे काम अतिशय कासव गतीने सुरू आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वन वे आहे। त्या ठिकाणी सुद्धा लोह प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करणाऱ्या जड वाहने रस्त्याच्या मधातच व बेधुंद पद्धतीने चालकांकडून वाहने चालवत असल्यामुळे रस्ता कोंडी झालेली आहे। जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे पदाधिकारी झोपा काढत आहेत काय, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे। कारवाई करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे। जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने वाहतूक कोंडीच्या समस्या सोडवण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे। लोह प्रकल्पातून कच्चा माल वाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। दीपक सुनकर, टाइम गडचिरोली न्यूज।